नमस्ते सर, मैं अजय गटलेवार, अजय शकुंतला वासुदेव गटलेवार। मैं तीन नेशनल अवार्ड फिल्मों का एक्टर हूँ। मुझसे बोलना नहीं हुआ क्योंकि मेरी ज़ुबान पे थोड़ा घाव लगा है। 3 नेशनल अवार्ड फिल्म का एक्टर हूँ। सावधान इंडिया में काम कर चुका हूँ और अभी रमेश सर मुझसे सवाल पूछेंगे, मैं उनका जवाब दूंगा। धन्यवाद सर। सर्वात प्रथम आमच्या दर्शकांना रमेश नाडेचा नमस्कार। तर या व्यक्तिमत्वाचं आपण आज मुलाखत घेत आहोत। या व्यक्तिमत्वाची मुलाखत आपली जी आहे हे अतिशय गरीब परिस्थितीतले यवतमाळात राहणारे आणि आपल्या अभिनयाचा कला मुंबईसारख्या दिग्गज लोकांसोबत राहून आपलं अस्तित्व निर्माण करणारे म्हणजे अजयजी गटलेवार यांचा हा परिचय आहे। आणि यांचा हा प्रवास यवतमाळ ते मुंबईचा कसा होता आणि कसा राहिला आणि आज त्यांची काय स्थिती आहे हे आपण आज त्यांच्याकडून जाणून घेऊ। आज योगायोगाने ते मला भेटलेत आणि त्यांची स्थिती पाहिल्यानंतर मला खूप दुःख झालं की एक ॲक्टर जो नॅशनल लेवलच्या अवॉर्ड घेऊ शकतात आणि आज त्यांची परिस्थिती ही अशी अतिशय गरिबीच्या हालाकीची असल्यामुळे मला ते पाहावंसं वाटलं नाही, म्हणून मी आपल्यासमोर हा व्हिडिओ सादर करीत आहे। तर अजयजी, मला आपल्याकडून पहिले हा प्रश्न आहे की आपली ही स्थिती अशी का झाली? दारू पिल्यामुळे। अच्छा, दारू पिलात म्हणून तुमची अशी परिस्थिती झाली, म्हणजे व्यसनाच्या आहारी गेलात? नाही, विशेष म्हणजे काय आहे माहिती आहे का, लॉकडाऊनमध्ये मी दारूच्या ग्लासमध्ये दूधच पित होतो। अच्छा। पण लॉकडाऊन उठल्याच्या नंतर गव्हर्मेंटने पहिल्यांदा दारूची दुकानं उघडली। हे गव्हर्मेंटला दोष आहे माझा। अच्छा, ठीक आहे, म्हणजे आपण गव्हर्नमेंटला दोष देणार आहोत। बरं, मला काय म्हणायचं आहे की आपली सरकार मान्य बोलतात त्याला सरकार मान्य। आणि जसं आता तुमची बालावस्थेत जेव्हा तुम्ही होता त्यावेळेस तुमच्या घरची परिस्थिती तेवढी हालाकीची नसेल? होती। आणि मग हा अभिनयाच 3 दिवस जेवायला मिळायचं नाही घरामध्ये। अच्छा, हालाकीची परिस्थिती? हो, खूपच हालाकीची। आणि अशातही तुम्ही तुमची कला जोपासून ठेवली? हो। मग आपण आपल्या कलेचं प्रदर्शन पहिल्यांदा कसं काय केलं? नाही, मुंबईला गेलो, फुटपाथवरती झोपलो, आयुष्य काढलं। आज अभिमान आहे सगळ्या लोकांना। तुम्हाला असं वाटत असेल की देवकते साहेब आहे ना आणि मनोज केदारे साहेब जे ठाणेदार आहे, त्यांना माझा खूप अभिमान आहे बरं का। अच्छा, खूप अभिमान आहे त्या ठाणेदार लोकांना तुमचा। हो, कारण तुम्ही कसे यवतमाळचे नाव उज्ज्वल केलं। बाळासाहेब चौधरीला पण माझा अभिमान आहे। अच्छा, हां। तर मला काय म्हणायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही 3 नॅशनल अवॉर्ड घेतलात सिनेमामध्ये? नाही, 3 नॅशनल अवॉर्ड नाही मिळवला मी। 3 नॅशनल अवॉर्ड सिनेमामध्ये मी काम केलेलं। अच्छा, त्यामध्ये तुमची भूमिका आहे? हां, महत्त्वाची भूमिका आहे। तर सर, आमच्या दर्शकांना तुम्ही सांगू शकाल का कुठल्या याच्यात तुम्ही काम केलं? तर माझं पहिला पिक्चर होता टिंग्या नावाचा। मराठी? हो, मराठी टिंग्या। दुसरा वावटळ। अच्छा। आणि तिसरा हिंदी केला मी बनारसमध्ये कुंबिल शिवा नावाचा। अच्छा। हां। आणि आपल्या जे एपिसोड वगैरे चालतात सावधान इंडिया, यात अशी काही भूमिका होती का आपली? सावधान इंडियामध्ये मी मेन इन्स्पेक्टरच केलेला आहे। अच्छा। आणि मी असे साध्या भूमिका केलेल्या नाही आहे आणि मला माझा स्वतःचा अभिमान आहे, स्वाभिमान आहे की मी खूप छान काम केलेलं आहे। आणि बरेचसे लोक फिल्म इंडस्ट्रीतले असं बोलतात, अजय गटलेवार तू एवढं छान काम करून आता मरणासन्न अवस्थेमध्ये आलेलं आहे। मी म्हटलं एकेकाची बाजू असते, एकेकाचं जगणं असतं, एकेकाचं मरणं असतं।
जाऊ ना. हां, जो जगण्यासाठी आला तो मरण्यासाठी आलेलाच हो आहे. बरोबर बरोबर. एक दिवस प्रत्येकाला जाणं आहे हो बरोबर. आणि हे काय हे सत्य आहे, याला आपण खोटं करू शकत नाही. नाही बरोबर. तर मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही मुंबईला होता, मुंबईत काम करत होता, तर तुम्ही कुठल्या कुठल्या कलाकाराशी संबंध आला तुमचा? जॉन इब्राहिम, अच्छा सोनू सूद, अच्छा. तो कव्वा बिर्याणीवाला कोण होता, विजय राज, अच्छा. नसीरुद्दीन शाह, वा वा. पंकज त्रिपाठी, जो बऱ्याचशा लोकांसोबत संपर्क आलेला आहे. आणि ते तुम्हाला म्हणजे असे नावाने आणि चेहऱ्याने सुद्धा ओळखतात. आणि फोनवर सुद्धा आता सध्या अटॅच आहेत. हो म्हणजे कॉन्टॅक्टवर आहेत तुमच्या? हो. मी बच्चू भाऊ कडूचा खूप फॅन आहे. अच्छा. आपल्या विदर्भाचे? हो. बच्चू भाऊ कडू माझा बाप आहे म्हणून मी एक पोस्ट टाकलेली आहे. तो माझा बापच आहे. तो माझा बापच आहे. आदर आहे तुम्हाला तितका त्यांच्या बिलकुल आदर आहे. आणि मदन भाऊ येरावार, त्यांचा पण आदर आहे. ह्या दोघा लोकांचा खूप आदर आहे माझा. म्हणजे त्यांनी तुम्हाला वेळोवेळी मदत केली? अरे मदन भाऊ येरावारनी मला अक्षरशः आजारी असताना 35,000 रुपये पाठवले होते. KM हॉस्पिटलला ॲडमिट असताना. मुंबईला? हो मुंबईला. म्हणजे यवतमाळातून पैसा तिथं पाठवला? हो पाठवला. आणि खूप आधार दिला रे. तो माणूस पडला, बच्चूभाऊ कडू पण पडला. मला त्याचं दुःख खूप आहे. अच्छा ठीक आहे म्हणा, तो त्यांचा इलेक्शनाचा भाग होता, राजकारणाचा भाग होता. पण आता आपण जसं तुमची जी परिस्थिती आहे, या परिस्थितीला दोषी तुम्हीच आहात. हो, कारण की मी एक शेर लिहिला होता खूप वर्ष आधी कि हमने अपने हाथों से बर्बाद की है जिंदगी, खुदा ने तो बहुत हसी बनाई थी जिंदगी. क्या बात है. म्हणजे तुम्हाला सगळं कळलं, उमगलं, पण जमलं नाही. जमलं म्हणजे जगणं आलं नाही, जगणं उमगलं नाही रे. हो. पण कसं आहे, तुम्हाला पाहून आज काही तरुण युवक ती प्रेरणा ठेवतात की बा आज अजय गटलेवार जेव्हा एक साधारण घरचा व्यक्ती, मुलगा मुंबईसारख्या फास्ट सिटीमध्ये स्ट्रगल करून आपलं आपलं अस्तित्व निर्माण करतो, तो करू शकतो, तर मग मी का नाही करावं? करावं. आता कलाकाराच्या दृष्टिकोनातून म्हणत आहे मी की एखादा कलाकार समजा तुमची प्रेरणा ठेवून पुढे जात असेल, हो की नाही, म्हणजे एक ॲक्टर म्हणून, तर त्याला आपण काय म्हणून मार्गदर्शन द्याल? मी त्यांना बोललो की नशेच्या आहारी जाऊ नका. व्हेरी गुड. आम्ही नशेच्या आहारी गेलेलो आहे, आज ही स्थिती झाली, आमची ही स्थिती झालेली आहे. तर तुमची ती स्थिती होऊ देऊ नका, स्वतःला सांभाळा. नाही, जसं आता मला म्हणायचं आहे की जसं मुंबईसारख्या सिटीमध्ये तुमच्यासोबत काय काय घडलं स्ट्रगल करत असताना, तर ह्याच गोष्टी त्यांच्या समोर येतील ना. कारण तुम्ही जेव्हा गेलात त्यावेळेस तुमचं वय खूप लहान असेल. आणि आता ही जी मुलं आहेत, जी जाणार असतील किंवा ज्यांना तो डोक्यात किडा घुसला की मला ॲक्टर व्हायचं आहे, तर त्यांनाही काही तर तिथं प्रॉब्लेम फेस करावा लागतील ना. बरोबर. तर पहिला प्रॉब्लेम काय असू शकतो? सुरुवातीचा प्रॉब्लेम राहण्याचा असतो. अच्छा. आणि त्यानंतर मग ते डायरेक्टरांना भेटणे. हो बरोबर. ॲक्टरला भेटणे आणि आपलं रोल मागणे, तर ते काय असं सटकन देतात का? नाही. मग तुम्हाला काय करावं लागेल? त्याकरता स्ट्रगल करावं लागेल. म्हणजे तुम्हाला नेमका त्याच ठिकाणी जावं लागेल, संघर्ष करावं लागेल. संघर्ष करावा लागेल ना. आणि मग संघर्ष झाल्यानंतर तुमच्यात ती कलागुण असावेत जेणेकरून. नाही, पण संघर्ष केल्याच्या नंतर तुमच्या शरीरात माज आला नाही पाहिजे. अच्छा, महत्वाचा आहे माज. म्हणजे माझ्या गर्व माझ्या शरीरामध्ये माज आला होता, गर्व आला होता. आणि म्हणून माझी बायको पण मुंबईचीच आहे. अच्छा, हो. मला ते आता तुमच्याकडे वळणार आहे की बा तुमची मग फॅमिलीचा काय बॅकग्राऊंड आहे? माझी बायको खूप सुंदर आहे. अच्छा. माझी बायको खूप शिकलेली आहे. माझी बायको म्हणजे श्रीमंत घरातली आहे. अच्छा. तुम्हाला मूलबाळ हाय? मुलगी आहे, एक मुलगी आहे. हां. अच्छा. आणि
त्या मुलाचं संगोपन कोण करत आहे सध्या? बायकोच करताय. म्हणजे आता सध्या तुमच्यासोबत नाही? नाही, ती मुंबईलाच राहते. आणि कांदिवलीला चारकोपला. अच्छा. हो, म्हणजे तुमच्या या व्यसनापायी म्हणा किंवा तुमच्या बरोबर आहे की नाही? हो. म्हणजे मी जे बोलतोय ते खरं आहे की तुमच्या व्यसनापायी समजा पत्नीने तुम्हाला थोडं दूर केलं. हो. आणि तुम्हाला तुमच्या मुलाबाळापासून लांब राहायची पाळी आहे. विशेष म्हणजे ना, मला सांगावंसं वाटेल, मी HIV पॉझिटिव्ह आहे. अच्छा. आणि मला पॅनक्रिया टोटली डॅमेज आहे. अच्छा. आणि शुगर माझा 500च्या वर आहे. त्याच्यामुळे मी उठू शकत नाही. मला संडासला खूप होतं, मला भूक खूप लागते. त्याच्यामुळे मी उठून उभा राहू शकत नाही. बरं, म्हणजे तुम्हाला हे डॉक्टरांनी डिक्लेअर केलं का? हो, डिक्लेअर केलं आहे. 22 ऑक्टोबर 2021 रोजी डिक्लेअर केलेलं आहे की तुम्हाला हा आजार आहे. हो. आणि मग ही तुमची शेवटची स्टेप असेल? हो, शेवटची स्टेज आहे. अच्छा. मग यात मग तुमच्या कुटुंबावर काय म्हणजे तुमच्या बाबतीत कुटुंबाचं काय मनोगत आहे? कुटुंबाने मला सोडूनच दिलेलं आहे. ते कदाचित मी मेल्याच्या नंतर येणार आहे. आणि मी कुटुंबाला सांगितलं आहे, माझा 3रा दिवस पण साजरा करायचा नाही, माझा 10वा दिवस पण साजरा करायचा नाही, आणि माझी 13वी पण करायची. अरे, माणूस जिवंतपणी जगला पाहिजे ना. मेल्याच्या नंतर तुम्ही काय जगवताय? नाही, ठीक आहे म्हणा, ते त्यांचा तो भाग असेल का. पण असे होऊ शकतं की जसं तुम्ही आता मला सांगितलं की तुम्ही HIV पॉझिटिव्ह आहात, तर समाजात या काय म्हणतात आजाराला घेऊन जो गैरसमज आहे, ठीक आहे की नाही, किंवा हा आजार कसा पसरतो, पण अशातला आजार नाही तो. तो आजार कसा आहे, तो तुमच्या शरीरात आहे, तो तुमच्या शरीरातच राहतो, तो दुसऱ्याला जात नसतो. ठीक आहे की नाही. तर यामुळे किंवा मग दुसरा गैरसमज आहे, लोकांचा गैरसमज आहे, आणि आपल्या इज्जतीचा प्रश्न येतो ना. नाही, इज्जत हे आपल्यासाठी झालं, पण कुटुंबांना असं वाटलं असेल की माझा नाही, असं नाही असतं. अरे, HIV पॉझिटिव्हसाठी मी अक्षरशः धारावी पोलीस स्टेशन, धारावीमध्ये सगळ्यात मोठी झोपडपट्टी आहे बरं का, मुंबईमध्ये. सगळ्यांकडे स्ट्रीट प्ले केलेले आहे. त्याच्यानंतर ऑर्थर रोड जेल आहे, त्याच्यामध्ये पण बरेचसे HIV पॉझिटिव्ह आहे. भायखळा जेल आहे, तिथं पण बरेचसे HIV पॉझिटिव्ह आहे. त्याच्यानंतर कुलाब्याला एक समुद्रामध्ये जाता एक कामगाराचं हे आहे, कामगार भवन नाही, कामगारांसाठी एक फॅक्टरी आहे. तर तिथं पण मी हे केलेलं, स्ट्रीट प्ले केलेले. आणि पण तरी पण लोक सुधारत नाही. आता हे जे तुम्ही मला सांगितलं की तुम्हाला HIV आहे, तर हे तुम्ही दारूच्या नशेत बोलताय की हे डॉक्टरांनी तुम्हाला लिहून दिलेलं आहे? डॉक्टरांनी लिहून दिले. ते तुमच्याजवळ आहेत कागद? म्हणजे तुम्हाला 100% तो आजार आहे. आणि या आजारापायी तुम्ही तुमच्या कुटुंबापासून लांब राहता? हो. म्हणजे तुम्हाला कुठंतरी भीती आहे की आपल्या मुलांना हा आजार किंवा आपल्या घरच्या कुटुंबाला? नाही, ते संसर्गजन्य आजार नाही आहे. तेच मला म्हणायचं आहे की HIV नवीन पिढीला सांगू शकतो का हा संसर्गजन्य आजार नाही आहे. म्हणजे जो समाजात जो गैरसमज आहे की हा संसर्गजन्य आजार नाही, हा कोळसा शिंकल्यानं म्हणा, थुंकल्यानं म्हणा, हा पसरत नसतो. आणि अशा एक गोष्ट आहे, तुम्ही एकमेकांच्या ताटामध्ये जेवल्याच्या नंतर, एकमेकाचं चुंबन गेल्याच्या नंतर, एकमेकासोबत राहिल्याच्या नंतर हा आजार होत नाही बरं का. डायरेक्ट कनेक्शन लागतं त्याला. तुम्ही जर डायरेक्ट कनेक्शन केलं, डायरेक्ट संभोग केला, संबंधात आला, तरच तुम्हाला तो आजार होऊ शकतो. म्हणजे ते एकमेकात शुक्राणू जातात. आता 3 गोष्टीच्या आधारावरती HIV होऊ शकतो. अच्छा. ते 3 कारणं कुठली आहे?
एक म्हणजे तुम्ही संबंधात असल्याच्या नंतर हा तुमच्या शरीरात कुठे इंजेक्ट केलं असेल आणि तेच इंजेक्ट नाही सांगतो एक म्हणजे तुम्ही डायरेक्ट संभोग केल्याच्या नंतरच हा आजार पसरतो. दुसरे कारण होतं की HIV बाधित सिरिंज ठोकल्याच्या नंतर पण ते पण बंद झालंय. पॉसिबल नाही आता नाही आहे. आणि एक गर्भधारित स्त्रीपासून होऊ शकतो, बाळाला होऊ शकतो, बाळाचं पण ते पण संपलंय. अच्छा, त्यावरही समजा आता हे निघाले, लस काढलेली आहे गव्हर्नमेंटनी, म्हणजे काळजी घेतलेली आहे. खैर आता हा झाला आपला आजार. आणि यानंतर आता तुम्हाला मग तुमचं जे करिअर आहे, जे तुम्ही इतक्या मेहनतीनं बनवलं होतं, ते आज कुठंतरी ते कोसळत चाललं ना, तर त्याचं तुम्हाला वाईट वाटत असेल? हो खूप वाईट वाटतं. आरशामध्ये चेहरा बघासं नाही वाटत. खूप. म्हणजे आजही तुम्हाला कुठल्या डायरेक्टरांचे फोन येत असतील की आमची वेब सिरीजला? हो येतात ना मला. म्हणजे मला अक्षरशः तेलुगू पिक्चरची ऑफर आली होती. त्याच्यानंतर कबीर खानकडून आली होती ऑफर पिक्चरसाठी. त्याच्यानंतर मला नागेश कुकुनूरकडून त्या राजीव गांधीच्या सिरीजसाठी, वेब सिरीजसाठी पण आली होती. पण मी जाऊ शकलो नाही. आणि मुकेश छाबराकडून अक्षरशः वेब सिरीजची पण ऑफर आली होती, पण मी नाही जाऊ शकत. राजा, त्यांना तुम्ही तुमचं कारण सांगितलं असेल ना? हो. मग त्यांनी काय म्हणाल, त्या प्रतिक्रिया काय होती? नाही, त्यांनी मला वेळोवेळी मदत केली. म्हणजे असं म्हणजे मला म्हणायचं आहे की ते लोक एवढे समजदार असतात की त्यांना अशा वेळेस तुम्हाला काय मदत लागते ते करतात. अरे पैसे पाठवतात ते लोक. आजही पाठवतात? हो, आज पण 1400 रुपये पाठवले मला. कोणी पाठवले? कोणी. अच्छा, पाठवणार जे तुमचं फॅन असेल त्यांनी पाठवलेत. आणि खूप सुंदर असं तुम्ही तुमचं हे बनवलं होतं. पण ते तुमच्या बोलता बोलता तुम्ही बोललात की तुम्हाला गर्व चढला, त्यामुळे तुम्ही गर्वाच्या आहारी गेलात आणि आज तुमची ही परिस्थिती झाली. बरोबर. ठीक आहे की नाही? म्हणजे तुम्ही आता कलाकारांना किंवा समाजाला काय उद्देश देऊ शकता? मात करू नका, म्हणजेच गर्व करू नका. बरोबर. आणखी म्हणजे कसं आपण तसा शब्द टाकण्यापेक्षा असं सांगा की नशेच्या आहारी ॲटिट्यूड ठेवू नका. अच्छा, साधं सिंपल राहणं, समाजात मिळून मिसळून राहावं, प्रत्येकाला आपल्या सुखदुःखात बोलवावं, आपण जावं नाही का, आणि आपण कोण आहोत ते त्यावेळेस विसरून जावं. बरोबर आहे. समजा एक मी कलाकार असेल तर मी कलाकार फक्त छोट्या पडद्यावर किंवा मोठ्या पडद्यावरच असेल, मात्र जेव्हा मी घरात वावरत असेल तेव्हा मी एक साधारणतः माणूस आहे. हो, या पद्धतीनं वागलं तर कदाचित. पण मी माझ्या कलावंत मित्रांना एक कविता ऐकू इच्छितो. हमने अपने हाथों से बर्बाद की है जिंदगी, हमने अपने हाथों से बर्बाद की है जिंदगी, खुदा ने तो बहुत हंसी बनाई थी जिंदगी. क्या बात है.